मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपली एका दिवसापासून तर 3 महिन्यापर्यंत कालवड लवकरात लवकर कशी मोठी होईल व तिचे नियोजन कसे करायचे, कालवडीचे संगोपन कसे करायचे आणि कालवड लवकरात लवकर मोठी कशी करायची या बाबतीत संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, जी मी आपली कालवड असते, कालवडीला लवकरात लवकर मोठं कसं करायचं, लवकरात लवकर त्यांना गाभण कसे ठेवायचे या बाबतीत संपूर्ण माहिती सांगणार आहे. आणि जी डाएट मी स्वतः फॉलो करतो ती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपली जी कालवड झाली असते, जेव्हा झाली तेव्हाच लगेच आपल्याला तिच्या तोंडातली घाण बाहेर काढून लवकरात लवकर तिला जेवढा होईल तेवढा 4 ते 5 लिटर आपल्या जो गाईचा पहिला चिक निघतो तो लवकरात लवकर पाजून द्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला 5 दिवसाने आपल्याला तिला आपली जी कालवड असते तिला आपल्याला 5 दिवसाने चांगल्या क्वालिटीचे जंताचे औषध द्यायचे आहे उपाशी पोटी. त्यानंतर 1 घंटा तिला काहीच द्यायचे नाही, दूध नाही, पाणी नाही. आणि त्यानंतर आपल्याला आपल्या कालवडीला 5 दिवसानंतर जसे आपण तिला 5 दिवस आधीचे 5 दिवस झाले की आपल्याला तिला जंताचे औषध दिले, तसे आपल्याला नंतर ते 21 दिवसांनी आपल्याला त्याचे जंताचे औषध द्यायचे आहे. तुम्ही इंजेक्शनही देऊ शकता किंवा जंताचे औषधही देऊ शकता. ते फक्त आपल्याला 3 महिन्यापर्यंत पहिले 21 दिवस द्यायचे, जेणेकरून आपल्या गाईला जंत होणार नाही, पिसा होणार नाही, गाय आपली माती खाणार नाही, आपली कालवड माती खाणार नाही, किंवा दुसऱ्या वासरांनाही जास्त चाटणार नाही. तर त्यासाठी आपल्याला आपल्या कालवडीला आपल्याला 21 दिवस जंताचे औषध द्यायचे आहे 21 दिवसानंतर. आणि त्याचबरोबर आपल्याला आपली जी कालवड आपण जर आपल्याकडे ओपन गोट असेल तर आपण मोकळी ठेवू नये. पहिले 3 महिने कालवडीला बांधून ठेवावे. आणि त्यानंतर मित्रांनो, पहिले 3 महिने आपल्याला आपल्या कालवडीला फक्त एका दिवसाला 5 लिटर दूध द्यायचे आहे. सकाळ संध्याकाळ 2.5 लिटर फक्त आपल्याला 5 लिटर दूध द्यायचं आहे. त्यानंतर आपण आपल्या कालवडीला त्या दुधाच्या माध्यमातून होईल तर तेवढं शक्य आपण आपले दूध गाईला न लावता त्यांना पाजूनच दिले पाहिजे. त्यामुळे आपण काही जर आपल्याला द्यायचे ठरले तर आपण दुधाच्या माध्यमातून देऊ शकतो. तर त्यासाठी आपल्याला आपल्या गाईला वासरू न लावता कालवडीला दूध पाजावे. तर ते बाटलीने किंवा तुम्ही असे पाजू शकता तुमच्या पद्धतीने. तर त्यामध्ये आपल्याला फक्त बोईग्रो द्यायचे आहेत पहिले 2 महिने. बोईग्रो नावाचे लिक्विड द्यायचे पहिले 2 महिने. तर ते आपल्याला फक्त 10 ml प्रत्येक दिवसाला द्यायचे आहे. 10 ml दिले. त्यानंतर आपल्याला आपल्या सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, की आपल्याला आपल्या कालवडीला पहिले 3 महिने चारा द्यायचा नाही. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. जेणेकरून आपली कालवड ढिबरी होणार नाही, तिच्या अंगावरती केस येणार नाही किंवा तिचं पोट सुटणार नाही. तर पहिले 3 महिने आपल्याला तिला कुठल्याही प्रकारचा चारा द्यायचा नाही. फक्त पाणी, दूध आणि खुराक, जे काही पशुखाद्य असतं ते आपल्याला द्यायचं आहे. तर पशुखाद्य आपण दिवसाला किती देणार, तर चांगल्या क्वालिटीचं काल्फ मास्टर किंवा काल्फ स्टॅटर जे काही आपल्याकडे अवेलेबल असेल चांगल्या क्वालिटीचं, ते आपल्याला ज्या क्वालिटीचं असेल त्या हिशोबाचा त्या डोसनं आपल्याला कालवडीला द्यायचं आहे. त्याबरोबर तुम्ही कापलान किंवा काल्फ मास्टर तिला मिनरल मिक्सरही देऊ शकतात. तर फक्त आपल्याला ध्यानात कोणती गोष्ट घ्यायची आहे, की गाईचे जर आपण जे दूध पाजतो ते दूध खराब नसले नाही पाहिजे. वळ झालेला असेल तर त्या ज्या सडाला वळ झाली त्या सडाचे दूध वासरीला पाजू नये. तर लवकरात लवकर आपल्याला जर कालवड मोठी करायची असेल तर त्यासाठी आपल्याला तिला चारा न देता पहिले 3 महिने दूध, पाणी आणि फक्त खुराक द्यायचा आहे. तर मित्रांनो, फक्त खुराक दिला की त्यानंतर आपल्या 3 महिने जर आपण तशी डाएट फॉलो केली तर लवकरात लवकर आपली वासरी लवकरात लवकर गाभण राहील आणि मोठी सुद्धा होईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, जेवढं आपण या व्यवसायामध्ये जर जेवढे लक्ष दिले, चांगले नियोजन पद्धतीने जेवढे लक्ष दिले तर तेवढे आपला फायदा होतो. तर मित्रांनो, आपल्याला जर लवकरात लवकर दूध व्यवसायामध्ये मोठे व्हायचे असेल तर आपल्याला लवकरात लवकर या छोट्या छोट्या गोष्टींवरती आपल्याला ध्यान द्यायचे आहे मित्रांनो. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक करा आणि तुमच्याही दूध उत्पादक शेतकरी मित्राला हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला काय अडचण आहे कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.